सुखकर्ता आणि दुःखहर्ताचा जो रोल आहे तर तो सेफ्टी विभागाचा आहे. नक्कीच म्हणजे नक्कीच तो नक्कीच सुखही करतोय कन्स्ट्रक्शनच्या वर्कर बाबतीत आणि दुःखही हारतोय. त्याच्यावर येणारी संकट पहिलेच हारून ठेवलेली असतात. बरोबर आहे तर बरोबर ते आहे. आहे. ओके ह्याच्या थ्रू 10वी नंतरनं किंवा 12वी नंतरनं दोन ओके. ह्याच्या थ्रू 10वी नंतरनं किंवा 12वी नंतरनं दोन त्याला आपण ट्रेनिंग देतो. तर ट्रेनिंगचं पहिले असं होतं की प्रत्येक गोष्ट लाईव्ह जाऊन डेमो करा. तर ते म्हणजे जसं एक सुरक्षा वीक आहे, सुरक्षा सप्ताह आहे, तसा अग्निशामकाचाही सुद्धा सप्ताह आहे. त्याच्यामध्ये आता नमस्कार मित्रांनो, मी साई बालगुडे. आपल्या डिजिटल शाळामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपल्या तिसऱ्या पॉडकास्टमध्ये आपले जे पाहुणे आहेत संकेत गावडे. संकेत भाऊ नमस्कार. खूप खूप स्वागत. संकेत सरांबद्दल सांगायचं तर संकेत सरांनी BSc फायर इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रियल सेफ्टी ही डिग्री केलेली आहे. तर संकेत भाऊंकडनंच आपण त्यांच्याविषयी प्रॉपर आज माहिती घेणार आहे. तर संकेत भाऊ वेलकम. येस, नमस्कार. तुमच्याविषयी थोडी माहिती. नमस्कार. सर्वप्रथम मी साई बालगुडे उर्फ रितेश, म्हणजे आमचा वर्गमित्र, त्याचे मी फार फार आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो की त्यांनी ही खूप छान वाटचाल चालू केली आहे मराठी पॉडकास्ट, की जेणेकरून येणाऱ्या जनरेशनला, येणाऱ्या पुढच्या पिढीला एक योग्य करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जी वाटचाल आहे त्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्याचे खूप धन्यवादसुद्धा. आता येस, माझ्याविषयी सांगायचं झालं तर माझं नाव संकेत नंदकुमार गावडे. मी बाय बॅकग्राऊंड EHS मॅनेजर म्हणून काम करतोय गेले 11 वर्ष इन द फील्ड ऑफ सेफ्टी. संकेत भाऊ, तर थोडक्यात मला नाही का BSc फायर इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रियल सेफ्टी, आता ही डिग्री काय आहे, म्हणजे तुम्ही काय काम करता, तुम्ही थोडंसं त्या डिग्रीबद्दल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. येस, ही डिग्री आहे जेणेकरून ही डिग्री पासआउट झाल्यानंतरनं जो कोण विद्यार्थी आहे किंवा उमेदवार आहे तर तो इन द फील्ड ऑफ सेफ्टी आणि सोबत फायर, म्हणजे ह्या एकमेव डिग्रीमुळं तुम्हाला दोन्ही क्षेत्रात समान एंट्रन्सेस चान्सेस भेटू शकतात आणि समान रोजगाराच्याही संधी भेटू शकतात. तर ही अशी डिग्री आहे. ही 12वी सायन्स किंवा कॉमर्स यानंतरनं ही तुम्ही डिग्री घेऊ शकता. अशी ही डिग्रीचा बॅकग्राऊंड आहे. ओके. आता थोडक्यात म्हणजे नाही का की तुमचं एकंदरीत शिक्षण कुठं झालं, शिक्षणाची तुमची थोडी माहिती आम्हाला दिली तर. येस, माझं शालेय पूर्ण शिक्षण VPS हायस्कूल लोणावळा इथे झालेलं आहे. 12वीपर्यंत मी VPSमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतरनं FY हे मॉडर्नमधनं केलं आणि मग त्याच संदर्भात ह्या डिग्रीविषयी माहिती कळाली होती किंवा ह्या क्षेत्राविषयी माहिती. म्हणजे मी आता तुम्हाला तेच विचारणार होतो की ही डिग्री आता आम्हाला तर नवीनच कळतीये, तर ही माहिती तुम्हाला नेमकी कुठं मिळाली हे मी विचारणारच होतो. बरोबर बरोबर. त्या डिग्रीविषयी सांगण्या अगोदर मी माझा एक पर्सनल अनुभव नक्कीच शेअर करेल की जर का हे पॉडकास्ट माझ्या सुरुवातीच्या काळाला असं मला लाभलं असतं किंवा त्यावेळेस जर का या संदर्भात माहिती देणारा किंवा कोणी अनुभवी व्यक्ती क्षेत्रातला भेटला असता तर कदाचित खूप अजून वेगळं चित्र समोर असलं असतं. असो, पण ह्या डिग्रीविषयी जर का माहिती म्हणली तर ही न्यूजपेपरमध्ये मला एका कटआउटमध्ये आली होती. ती माझ्या आईने पाहून मला सजेस्ट केलं होतं की बाबा हे एक नवीन क्षेत्र दिसतंय की ज्याच्यामध्ये डिग्री पासआउट झाल्यावर चांगली रक्कमचा तुला पगार भेटू शकतो आणि थोडं आपलं मिडल क्लास फॅमिलीवाले, आपलं प्रत्येकाच्या घरच्यांचा पहिला विषय तोच असतो की डिग्री पासआउट झाली की बाबा इन्कम प्रॉपर भेटला पाहिजे. बरोबर. सर्वसामान्य मध्यमवर्गीय विचार तेच की बाबा चांगला शिक आणि नोकरी कर. मग त्या नोकरीच्या संदर्भात ते थोडंसं फिगर्स चांगले होते त्यावेळेला. 2010ची गोष्ट आहे. बरोबर. 2010 साली पासआउट झाल्यावर 20 ते 25 हजार किंवा 30-40 हजारापर्यंत नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. बरोबर. तर त्या गोष्टींनी मला तिथं वाटचाल करायला जास्ती प्रेरित केलं की बाबा चला एक स्टार्टअप झाला चांगलं एक रक्कम पगार भेटू शकतो. या संदर्भात आपण सुरुवात केली होती आणि मग तिकडे वाटचाल चालू झाली. बरोबर. आता तुमची लगभग मॉडर्न कॉलेजमध्ये तुम्ही सांगितलं की हे केलं, त्याच्यानंतर तुमचं पूर्ण जी डिग्री आहे ती डिग्री तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये केली? येस,
नक्कीच चांगला प्रश्न आहे. त्यावेळेला तत्सम ज्या वेळेला मॉडर्न कॉलेजला BSc करत होतो त्यावेळेला फार काय ऑप्शन्स क्रिएट नव्हते. प्लेन BScचाच मार्ग होता. पण त्या दरम्यान मला ह्या डिप्लोमा विषय पहिले कळालं. हा डिप्लोमा पेपरमध्ये कटआउट डिप्लोमा विषय आलं होतं. मग डिप्लोमा मी हे कोच्चीच्या एका कॉलेजमधनं केलं, केरळामधलं. केरळला? हां. अरे बापरे. म्हणजे माझं ट्रेनिंग युनिट सगळं केरळला होतं. आम्ही जवळजवळ 15 ते 20 दिवसाच्या तिथं ट्रेनिंग बेसवर होतो आणि बाकी थिअरेटिकल पेपर सगळे पुणे बेस एक इन्स्टिट्यूट होती, त्या इन्स्टिट्यूट थ्रू आम्ही कॅरी आउट करत होतो. ओके. येस. आणि मग अशी ती वाटचाल झाली आणि त्याच संदर्भात पासआउट होऊन पुढं मार्ग चालू राहिला. आता म्हणजे तुमची BSc झाल्यानंतर जो डिप्लोमाचा कोर्स आहे तो किती वर्षाचा आहे? येस. त्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत. जो सुरुवातीच्या काळाला मला माहीत नव्हता. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग ह्या क्षेत्राविषयी ते ती शोकांतिकाच म्हणावे लागेल की गव्हर्नमेंटचे जे काही कोर्सेस आहेत किंवा गव्हर्नमेंटचे जे काही डिप्लोमा एज्युकेशन्स आहेत तर हे मार्केटमध्ये कुठंही प्रचलित नाही आहेत किंवा त्याचं कुठेही ॲडव्हर्टाइजमेंट नाही किंवा माहीतही नाही. बरोबर. आता हे जे मी पहिला जो डिप्लोमा केला तो प्रायव्हेट सेक्टरमधनं केला होता, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट थ्रू केला होता, रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट होती. मग त्यानंतरनं जो डिप्लोमा आहे म्हणजे मी ते सांगू इच्छितो की तुम्ही MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट टेक्निकल बोर्ड ऑफ एज्युकेशन ह्याच्या थ्रू 10वी नंतरनं किंवा 12वी नंतरनं 2 वर्षाचा तो तुम्ही डिप्लोमा करू शकतात. 1 वर्षाचाही ऑप्शन अवेलेबल आहे, पण 2 केला तर नक्कीच उत्तम राहील असं त्याचं आहे. तर म्हणजे तुम्ही आता सांगितलं की 10वी नंतर पण आहे, 12वी नंतर पण आहे. तर 10वी नंतर केला आणि 12वी नंतर केला तर त्याच्यात काही चेंजेस आहे का? की म्हणजे 12वी नंतर केला तर त्यांची 12वी झाली असल्यामुळं त्यांना थोडा स्कोप जास्त आहे किंवा डिग्री आहे. तर त्याच्यानंतर जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारतोय मी. येस. की बरोबर. 10वी नंतरनं करण्यापेक्षा मी सजेस्ट करेल की 12वी नंतर केलेला उत्तम. पण बऱ्याचदा असं असतं की ग्रामीण भागात मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडचे जे आपले विद्यार्थी आहेत तर बऱ्याचदा पैशांची आर्थिक अडचण असते. बरोबर. तर एनिवे स्टार्टअप करण्यासाठी जर का 10वी पासआउट झाल्यावर तुम्ही तो डिप्लोमा करताय तर त्या बेसिसवर सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. पण 12वी नंतर केलं तर एक चांगला पगार घेऊन तुम्ही स्टार्टअप करू शकता. हा त्याचा ॲड ऑन बेनिफिट आहे. आता थोडक्यात जसं तुम्ही सांगितलं की बाबा तुम्ही त्या ज्या कॉलेजमधनं हे केलं तर तिथनं तुम्हाला प्लेसमेंट कॉलेजतर्फे होती का त्याच्यासाठी तुम्हाला थोडंफार स्ट्रगल करावं लागलं? नाही, प्लेसमेंट असिस्टंट होता कॉलेजकडनं की नोकरीच्या संधी कुठं उपलब्ध असतील तर त्यावेळेला आम्हाला वेळोवेळी कळवण्यात येत होतं की बाबा इथं ओपनिंग आहे, तिथं तुम्ही जाऊन तुमचं CV आणि इंटरव्ह्यू देऊन या. इंटरव्ह्यू हा सर्वस्वी आपल्याला द्यावा लागेल. आपल्या पात्रतेवरच सिलेक्शन या सगळ्या गोष्टी आहेत. पण होतं म्हणजे प्लेसमेंट असिस्टन्स असतो. बरं. आणि म्हणजे थोडक्यात आता आपण सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये बोललो जर का तर सिव्हिलमध्ये जॉब सेफ्टीमुळं जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा इंडस्ट्रीयल एरियामध्ये अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत? येस. हा एक परफेक्टच प्रश्न आहे ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल आणि सिव्हिल म्हणजे हे एकमेव क्षेत्र असं आहे की ह्याच्यामुळं तुम्हाला फ्री हँड आहे की तुम्ही इंडस्ट्रीयल त्यानंतर इंडस्ट्रीयलमध्ये अगेन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंग ह्या सगळ्या इंडस्ट्रीज येतात. सिव्हिल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये सुद्धा येते आणि इवन मरीन इंडस्ट्री, डॉकयार्ड इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री ह्यामध्ये सुद्धा विविध संधी उपलब्ध आहेत. सिव्हिलमध्ये आजचा काळ थोडासा एक मागच्या 10 वर्षात जर का बघितला तर खूप चांगला स्कोप वाढलेला आहे की इमिडिएट प्लेसमेंट्स आहेत कारण ऑपॉर्च्युनिटीज तेवढ्या आहे की आता तुम्ही बघू शकता की रिअल इस्टेट खूप झपाट्याने वाढते. बरोबर. त्यामुळं साहजिक सिव्हिलला 12वी आणि हा डिप्लोमा केल्यावर इमिडिएट प्लेसमेंट्स आहेत. पण इंडस्ट्रीला जाण्यासाठी तुम्हाला अजून तुमचं बेस क्वालिफिकेशन स्ट्रॉंग करावं लागतं. मग आता सपोज आपण डिप्लोमा केलाय, डिप्लोमा नंतर अजून हायर स्टडीज आहेत का? हो, नक्कीच आहेत. हायर स्टडीज आहेत. डिप्लोमा नंतरनं मी सजेस्ट करेल की पहिले तर डिग्री पासआउट करून घेणं गरजेचं आहे कारण माझ्या वैयक्तिक करिअरमध्ये त्या गोष्टीची अडचण मला फेस झाल्या. माझं काही त्यावेळेला तांत्रिक किंवा मेडिकल आजारपणामुळं मी माझी BSc जी स्टार्ट केली ती मॉडर्न कॉलेजला ती डिग्री पूर्ण करू शकलो नव्हतो. पण हा डिप्लोमा मी पूर्ण केला 1 वर्षाचा. त्याच्या जोरावरती मला इमिडिएट पासआउट झाल्यावर त्याच महिन्यात मला जॉबही लागला. पहिली ऑर्गनायझेशन माझी DSKDL, घराला घर पण देणारी माणसं. तर त्याच्या प्रोसेसवर चालू केलं
पण अगेन परत क्षेत्राविषयी फार तितपत माहिती नसल्यामुळं पुढचं माझं जे हायर एज्युकेशन जे मी आता BSc म्हणतोय की ते पूर्ण करता करता मला फार वेळ गेला. म्हणजे आता 10 वर्ष लोटत आले. म्हणजे तुम्ही जॉब करता करता BSc पूर्ण केलं. येस. म्हणजे आणि म्हणजे आपल्या व्ह्युअर्स जे लोक ही व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट फायद्याची ठरणार आहे का, तर तुम्हाला त्याविषयी माहिती देणारं कोणी नव्हतं हा, तर आपला ह्या व्हिडिओचा हेतू तोच आहे, आपल्या व्हिडिओचा हेतू तोच आहे की आपल्याला जे क्षेत्र माहिती नाही आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये ज्यांना आता तुम्ही सांगताय की प्रॉब्लेम्स आले आणि टाइम जास्त गेला, तर आपल्या सारख्यांकडनं सल्ला घेऊन ज्यांना कोणाला करायची इच्छा असेल तर ते चांगल्या लेवलला या क्षेत्रात काम करू शकतात. निश्चितच. आता मला हे विचारायचं होतं की सपोज एखाद्याने या क्षेत्रात डिग्री घेतली, कंप्लीट केली, तर त्याच्यात नंतर त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या किती आहेत आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहेत? येस. परत हे क्षेत्र 2 विभागात स्प्लिट अप होत आहे. पहिलं जर का आपण म्हणलं की ज्यात मी स्वतः वैयक्तिक काम करतो गेले 11 वर्ष इन द फील्ड ऑफ सेफ्टी. ओके. सुरक्षा विभाग. तर सुरक्षा विभाग हा जर का गव्हर्नमेंट नॉर्मनुसार बघितला की फॅक्टरीज ॲक्ट आणि BOCW ॲक्ट. फॅक्टरीज ॲक्ट लागू होतो पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोसेस इंडस्ट्रीला आणि BOCW ॲक्ट लागू होतं पूर्ण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला, की ज्याच्यामध्ये पाटबंधारे विभाग जो शासनाचाही आहे, हां, ज्याच्यात डॅम, बंधारे किंवा रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतो त्याच्यामध्ये सुद्धा संधी उपलब्ध आहेत. आणि पॅरलल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये पण आहेत. आणि जे दुसरं क्षेत्र मी ह्याचा दुसरा पार्ट जो म्हणतो की फायरमध्ये, तर फायरमध्ये जर का तुम्ही रेप्युटेड कॉलेजमधनं BSc डिग्री जर का घेताय, BSc इन फायर इंजिनिअरिंग, त्याचं एक सेपरेट स्ट्रीम आहे. त्या स्ट्रीममधनं पासआउट झाल्यानंतरनं तुम्हाला काही फिजिकल टेस्ट असतात. ते फिजिकल जर का पासआउट झाले तर तुम्ही इवन नगरपालिका, महानगरपालिका ह्यांच्या बेसिसवरती तुम्ही फायर डिपार्टमेंट जे आहे म्हणजे अग्निशामक दल जे आपण म्हणतो तर त्याच्यात सुद्धा उपलब्ध आहेत. आणि तुमची डिग्री ऐकल्यानंतर पहिलं फायर हे ऐकल्यानंतर आमच्या डोक्यात पण तसंच वाटलं होतं, पण खूप सारा स्कोप आहे त्याच्यात, ते माहिती नव्हतं. तुम्ही फायर इंजिनियर आपलं अग्निशामक दलाचं सांगत होतं. अग्निशामक दलाचं, तर अग्निशामक दलालाही सुद्धा दोन्ही विभागात प्राधान्य आहे. म्हणजे एकतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर आहेच आहे, त्यानंतर ना प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर का विचार करायचा झाला तर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंगमध्ये सुद्धा हे काय म्हणतात माइंडेटरी किंवा एक आग्रहाचं डिपार्टमेंट आहे की ज्याच्याशिवाय ती इंडस्ट्रीला कंप्लायन्सच भेटत नाही किंवा त्याचं काम चालू होऊ नाही शकत. बरोबर. जसं की आता टाटा मोटर्स, बजाज, मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा वैयक्तिक फायर डिपार्टमेंट वेगळं असतं आणि वैयक्तिक सेफ्टी डिपार्टमेंट सुद्धा वेगळं असतं. दोघांचे रोल विभिन्न आहेत आणि दोघांना तेवढंच प्राधान्य आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट ॲड करायची झाली म्हणजे क्षेत्र इतकं वास्ट झालंय म्हणजे तुम्ही कधी विचारही नाही करू शकणार की हॉस्पिटल इंडस्ट्रीला सुद्धा ह्या दोन्ही पदाची रिक्वायरमेंट आहे. मागे एकदा पावना हॉस्पिटलमध्ये काही कारणास्तव जाणं झालं होतं तर तिथं सुद्धा सेफ्टीसाठी किंवा जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिस्ट असते त्याच्यामध्ये सेफ्टी ऑफिसरचाही नंबर होता आणि फायर ऑफिसरचाही नंबर होता. बरोबर. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे जे निर्माण क्षेत्र आहेत त्याच्यात तर आहेच आहेत आणि जे निर्मित झालेले क्षेत्र आहेत जसं तुमचं IT हब्स आहेत, मॉल्स आहेत, थिएटर्स आहेत आणि हॉस्पिटल्स आहेत मोठ्याले, तिथंही हे दोन्ही विभाग काम करतात आणि तिथेही म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. बरोबर. थोडक्यात म्हणजे आपण एखाद्या नवीन हॉस्पिटलचं काम चालू आहे तर त्यांना पहिले तुमची जी सेफ्टी डिपार्टमेंट आहे त्याची परवानगी लागतेच माझ्या हिशोबाने. येस. तिथं सेफ्टी डिपार्टमेंटची नाही म्हणजे एखादं कन्स्ट्रक्शन सुरू असताना तुम्हाला कामगारांच्या आरोग्य म्हणजे हेल्थ, सेफ्टी आणि एन्व्हायरमेंट या तिन्हीचं पालन करावं लागतं किंवा त्याची जपणूक करावी लागते. त्यासाठी ह्या पदाची तिथं रिक्तता होती किंवा तिथं पद उत्पन्न झालं. आणि झाल्यानंतरनं तिथं फायरचे कंप्लायन्सेस म्हणजे आता तुम्ही बघता की अगोदरचा काळ असा होता की 3 मजली 4 मजली इमारती होत्या. आता जसं झपाट्याने हे वाढते, लोकसंख्या वाढते तर त्याची रिक्वायरमेंटही तशीच झाली आहे. हाय राईज बिल्डिंग्स आहेत तर जी 7 ते 8 माळ्याच्या वरची बिल्डिंग आहे त्याला जर का फायर NOC नसेल म्हणजे तिथं फायरचे कंप्लायन्सेस नसतील तर त्याचं ती बिल्डिंग पासआउटच होत नाही आणि ती तुम्ही लोकांना राहण्यासाठी उपलब्धच करून देऊ नाही शकत असं आहे. आता मला हे विचारायचं होतं की
एखाद्या विद्यार्थी ह्या फील्डमध्ये पासआउट झाला तर सुरुवातीला त्याला किती पेमेंट मिळू शकते, इन्कम? कारण का आपल्या सामान्य घरात पहिला प्रश्न असतो की बाबा पैसे किती भेटतील 100. किंवा किती जॉब जॉईन झाल्यानंतर मिनिमम किती पेमेंट भेटू शकते आणि चांगल्या लेवलला काम करून चांगल्या लेवलला कितीपर्यंत जाऊ शकते. येस, जसं मी सांगितलं की म्हणजे जर का काही आर्थिक अडचणी असेल तर 10वी नंतर आपण हा डिप्लोमा केला आणि पासआउट झालो तर साहजिक आहे 10 ते 12,000च्या रेंजमध्ये तुमचं स्टार्टअप होऊ शकतं म्हणजे पेमेंटचं इन टर्म्स ऑफ सेफ्टी. आणि सिमिलर विथ द फायर डिपार्टमेंटला सुद्धा एक आता नॉर्म्सनुसार तेच 10 ते 15,000च्या रेंजमध्ये ॲज अ फायरमॅन म्हणून किंवा फायर ऑफिसर नाही म्हणता येईल पण फायरमॅन म्हणून तो काम करू शकतो. आणि जसं त्याचं हायर क्वालिफिकेशन होईल, जसं मी सांगितलं की तुमचं बेस क्वालिफिकेशन खूप महत्त्वाचं राहतं ह्या क्षेत्रामध्ये. की जर का तुम्ही इंजिनिअरिंग किंवा एखादा टेक्निकल पदवीधर आहात आणि ह्याच्यानंतर हा एक ॲड ऑन डिप्लोमा केला सेफ्टी रिलेटेड किंवा फायर रिलेटेड तर त्याच्यात तुमचं उत्पन्नच जे आहे म्हणजे सुरुवातीचं जे तुम्हाला सॅलरी म्हणता येईल ती 50,000च्या ऑनवर्ड्सच सुरू होऊ शकते. ओके. हां, म्हणजे परत मी तिथं सांगू इच्छितो की तुझं बेस्ट क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे. मला पण तेच सांगायचं होतं की ह्या डिग्रीचा फायदा मला एक बघायला भेटलाय की 10वी वाला पण करू शकतोय, 12वी वाला पण करू शकतोय आणि डिग्रीवाला पण करू शकतोय. येस, तर म्हणजे एखाद्याचं काही कारणास्तव 12वी झाली आहे पण नंतर कॉलेज पूर्ण नाही करू शकला तर 12वी नंतर डिग्री केली, डिप्लोमा हा केला तरी त्याला चांगल्या लेवलला पगार भेटू शकते. कॉलेजेसबद्दल मला थोडी माहिती हवी होती की आपल्या भागात म्हणजे थोडक्यात पुणे जिल्ह्यात किंवा पुण्यात आत्ता ह्या डिप्लोमासाठी कोणची कॉलेजेसमध्ये हा डिप्लोमा अवेलेबल आहे त्याची थोडी माहिती. येस, पुणे जिल्ह्यामध्ये 5 ते 6 कॉलेज आहेत, नामांकित कॉलेज आहेत. त्याच्यामध्ये चंद्रलोप फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंटचं कॉलेज आहे. ते औरंगाबाद बेस आहे पण पुण्यामधनं त्यांचे क्लासेस नोट्स ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात. दुसरं आहे परमानंद फायर इंजिनिअरिंग कॉलेज, ते नाशिक फाटा या विभागात ते पडतं. तिसरं आहे आपलं फर्ग्युसन कॉलेज FC रोडला, FC कॉलेज म्हणून प्रचलित आहे. आणि चौथं आहे गरवारे कॉलेज. ते ह्या कॉलेजेसमधनं आपण करू शकतो. म्हणजे सगळे पुणे आणि छत्रपती शिवाजीनगर या भागातच बऱ्यापैकी कॉलेजेस अवेलेबल आहेत. हां, बरोबर आहे. आणि मगाशी माझं विचारायचं राहून गेलं की डिप्लोमा केल्यानंतर हायर एज्युकेशन किंवा हायर क्वालिफिकेशन ह्या डिग्रीमध्ये अजून काय करू शकते का? येस, खूपच प्रचलित आणि खूप फेमस असा एक डिप्लोमा आहे ह्या क्षेत्रासंबंधित की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्रीयलमध्ये खूप स्कोप चांगला भेटू शकतो. पॅरलल कन्स्ट्रक्शनमध्ये पण भेटतो पण इंडस्ट्रीयलला त्याला खूप जास्ती वेटेज आहे. त्याला ADIS असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी. हेही MSBT अप्रूव्डच आहे आणि हेच या कॉलेजेसमध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे इथनं हा पासआउट झाल्यानंतर सुद्धा निश्चितच तुम्ही चांगल्या प्रकारची सॅलरी कमवू शकता, अर्न करू शकता. पण त्याच्यापेक्षा अतिरिक्त म्हणल्या तर विदेशात ज्या वेळेला जायची संधी येते तर हा जो ADIS मी सांगितला हा भारतात तो डिप्लोमाची डिमांड आहे. बाहेरच्या देशात जर का करायचं झालं तर तुम्हाला निबॉश आणि आयोश या 2 ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल थ्रू त्याचे क्रॅश कोर्सेस आहेत. त्याचा कालावधी साधारण एक 40 ते 50 तासांचा आहे. म्हणजे 2 ते 3 दिवसातच तो कोर्स पूर्ण होतो. 50 ते 60,000 रुपये जेमतेम त्याची फी आहे. आणि ते पासआउट झाल्यावर तुम्हाला गल्फमध्ये, US मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, त्यानंतर कतारमध्ये बाहेरच्या आहेत खूप चांगल्या आहेत. आणि तिथं त्याला खूप चांगली डिमांड आहे त्या कोर्सला. ओके, म्हणजे ते हायर क्वालिफिकेशनमध्ये मोडतं. बरोबर आहे. हां, ते एक राहिलं. त्याच्यानंतरनं म्हणजे ते क्वालिफिकेशन झाल्यावर तुमचं जसं मी आधी सांगितलं बेस्ट क्वालिफिकेशन जर का तुम्ही एखादी इंजिनिअरिंग डिग्री तुमच्याकडे आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल कुठलीही, त्यानंतर तुम्ही एक ADIS करताय, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी. आणि प्लस हा जो निबॉश मी सांगितला किंवा आयोश सांगितला हे डिप्लोमा झाले तर तुम्ही जस्ट इमॅजिन नाही करणार असं त्याचं स्टार्टिंग जे पॅकेज आहे आउट ऑफ कंट्रीजमध्ये ते साधारण 12 लाख रुपये वार्षिक ते 50 लाख रुपये वार्षिक. अरे वा, म्हणजे इतकं प्रचंड क्षेत्र आहे. आणि भारतापेक्षाही बाहेरच्या कंट्रीजमध्ये किंवा आउट ऑफ इंडियामध्ये खूप चांगली रिक्वायरमेंट आहे या क्षेत्राला. बरोबर आहे. येस,
फायर अँड सेफ्टी डिपार्टमेंट मध्ये आता तुमचं लगभग 10 वर्षाचा अनुभव आहे. तर ह्या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला काही असे सिच्युएशन आल्या का की ज्या म्हणजे डोक्यात राहिल्या की बाबा अशी अशी कंडिशन आली होती, काम चालू असताना कुठंतरी काहीतरी इश्यू झाला आणि तो डोक्यात राहिला किंवा ते तुम्ही त्या लेवलला हँडल केल्यामुळं आपलं थोडंफार फायदा झाला सर्व लोकांचा? निश्चित, म्हणजे क्षेत्राविषयी अजून खुलून माहिती सांगण्याविषयीचा हा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये क्षेत्रात काम करणारा व्यक्ती म्हणजे सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये काम करणारा कुठलाही व्यक्ती, माझ्या अनुभवाच्या जोरावर मी हेच सांगू शकतो की तो एखाद्या ऑर्गनायझेशनचं, एखाद्या साईटचं भविष्य वर्तवू शकतो. तर भविष्य का वर्तवू शकतो? कारण त्याचा जो जॉब प्रोफाईल किंवा रोल आहे हा होणाऱ्या संभाव्य हजार्ड्स म्हणजे धोके हां बरोबर, धोक्यांची पारख करून, ओळख करून त्यांच्यावर पहिलंच निराकरण करणं किंवा त्याच्यावरची वाटचाल करणं हे या क्षेत्राचं प्रामुख्याने काम आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जरी असलं तरी, इंडस्ट्रियल असेल, कन्स्ट्रक्शन असेल. तर ह्या संदर्भात माझा एक साईटवरचाच एक अनुभव आहे ज्याच्यामध्ये काही हायराईज टेक्नॉलॉजीज आहेत. आता माझा मागचा जो प्रिव्हियस प्रोजेक्ट होता रोनाल गेटवे, त्यामध्ये आमचे 21 माळ्याचे टॉवर होते. 21 माळ्याला साहजिक आहे, जितकी उंची वाढती तितका रिस्क फॅक्टर हा प्रचंड असतो आणि साहजिक आहे की पूर्ण अनस्किल किंवा असूशिक्षित कामगार वर्गाकडनं ते कामं करून घेणं हा तितपच म्हणजे जोखमीचाच बाब आहे आणि क्रिटिकल टास्क आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली होती, फॉल प्रोटेक्शन म्हणून, की ज्याच्यामध्ये काम करणारा व्यक्ती हा 100% सुरक्षित होऊन बाहेर अक्षरशः लटकून किंवा लोंबकळून सुद्धा काम करू शकतो. अच्छा. हां, म्हणजे जर का तुम्ही कधी पिक्चर्समध्ये किंवा एखाद्या सिरियल्समध्ये बघितलं असेल की ग्लास क्लिनिंगच्या ॲक्टिव्हिटीज चालतात मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये, तसं आमचं इन प्रोसेस ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन चालू असतं तर आमचं एक थोडंसं सरफेस प्रिपरेशनचं काम चालू होतं. 21 माळ्याचा पूर्ण टॉवर उभा आहे, त्याचं बाहेरचं पेंटिंगच्या अगोदर काही छोटेफार टचअप्स असतात किंवा काही कन्स्ट्रक्शनचे करेक्शन्स असतात, त्याचं काम चालू होतं. योगायोग असा होता की दोघं भाऊच काम करत होते, सख्खे भाऊ. अच्छा. एक काम करत होता 15व्या माळ्याला, दुसरा काम करत होता 7व्या-8व्या माळ्याला. एकाच लाईनीत दोघंही काम करत होते. त्या दरम्यान असं झालं, 1 ते 1:15चा वेळ म्हणजे जेवणाची सुट्टीच्या आसपासचा वेळ, पण त्यांच्या हातातलं काम त्यांचं डोक्यात ते होतं की बाबा मी काम संपवून आता जेवायची सुट्टी कर. वरचा माणसाची छिन्नी हातोडीने तो थोडंसं काही जे माल पडलाय किंवा काय जे कन्स्ट्रक्शनच्या आहेत करेक्शन, त्याचं ते काम करायचं काम चालू आहे. खालचा भाऊ खाली ग्राइंडिंग मारायचं काम चालू आहे, म्हणजे ते सरफेसला स्मूथ करायचं असं त्याचं कामाचं स्वरूप होतं. आणि हे काम करता करता वरच्याच्या हातातनं अचानक छन्नी पडली. म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन करा, हां, दोघं भाऊ एकाच लाईनीत काम करतायत, वरच्याच्या हातांना जे पडणार ते साहजिक खालीच येणार, आणि हा बरोबर त्याच्या लाईनीतच काम करत असताना ह्याच्या डोक्यावरती छन्नी पडली. अरे बाप. सुदैवाने म्हणजे सगळ्या सुरक्षा व्यवस्था किंवा सगळे जे उपकरणं आहेत ते आपण प्रोव्हाइड केल्या होत्या, माणसांनी ते यूजही केल्या होत्या, त्याच्यावर त्यांना ट्रेनिंग सुद्धा होते. तर त्यामुळं हेल्मेट असल्यामुळे त्याच्या डोक्याला कुठे इजा झाली नाही. पण 17व्या-18व्या माळ्यावरती तो खाली ज्या वेळेला त्याला झटका लागला, कारण ज्या वेळेला म्हणजे हे सायकोलॉजी आहे आणि अगेन्स्ट हे सायन्स सुद्धा आहे, थोडंसं त्या क्षेत्रात परत वाटचाल होती की भूक लागली असल्यामुळे 1 ते 1 वाजताचा टाइम, म्हणजे सकाळी हे लोक 6च्या आसपास काहीतरी जेवण नाश्ता करतात. 6 ते 8 तासाचा त्याचा कामाचं फिजिकल वर्क झालेलं आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की किती त्याला प्रचंड भूक लागली असेल. म्हणजे त्याचं शुगर लेवल पूर्ण डाऊन झाल्या होत्या आणि त्याच दरम्यान त्याला एक सडन इम्पॅक्ट आला डोक्यावर. मग ज्यावेळेला ती छन्नी पडली तर तो अनकॉन्शियस झाला आणि तो लटकला. तर ते जे मी फॉल अरेस्टर सिस्टीम म्हणतो, तर त्या फॉल अरेस्टरच्या सिस्टीमच्या जोरावरती तो खाली पडला नाही. जर का ते कदाचित नसतं तर खूप मोठी घटना घडली असती. कदाचित त्या व्यक्तीचा जीवानी सुद्धा गेला असता. बरोबर आहे. 17-18 मजला आणि तिथं तो पूर्ण बाहेर काम करतोय, बिल्डिंगच्या बाहेर काम करतोय. तर ते मग सगळं प्रसंगावधान राखून मग त्याला व्यवस्थित रेस्क्यू करण्यात आलं आणि सुदैवाने त्याला कुठेही काही झालेलं नव्हतं. फॉल अरेस्टर सिस्टीममुळे त्याचा जीव वाचला होता, हेल्मेटमुळे त्याला डोक्यालाही कुठेही झाली नव्हती. पण ह्या छोट्या छोट्या घटना होतात आणि काळजीपूर्वक जर का आपला रोल पार पाडला तर त्याबद्दल तुमचं काम जर का 100% तुम्ही तिथं दिलंय तर बऱ्यापैकी जे नॉर्मल लोक तिथं काम करणार आहेत त्यांना संकट येऊ शकत नाही असं आपण म्हणू शकतोय की त्यांना जर का काही प्रॉब्लेम आला तर त्याचं सोल्युशन तुम्ही आधीच काहीतरी करून ठेवलेलं आहे. येस, म्हणजे म्हणू शकते.
थोडक्यात म्हणजे हे अतिशयोक्ती नाही ठरणार जर का हा शब्द मी आता इथं वापरला तर, की सुखकर्ता आणि दुःखहर्ताचा जो रोल आहे तर तो सेफ्टी विभागाचा आहे. नक्कीच म्हणजे नक्कीच तो नक्कीच. सुखही करतोय कन्स्ट्रक्शनच्या वर्कर बाबतीत आणि दुःखही हरतोय, त्याच्यावर येणारी संकट पहिलेच हरून ठेवलेली असतात. बरोबर आहे, बरोबर तर आहे. ते आहे. आता दैनंदिन आपले जे रेग्युलर घरात सगळे गॅस वापरतात, सगळं वापरतात. अचानक सपोज काही कारणास्तव घरात आग लागली किंवा घरात आग नाही लागली पाहिजे, ह्याच्यासाठी काही प्रिकॉशन किंवा काही गोष्टी तुम्ही नॉर्मल आपले जे व्ह्युअर्स त्यांना सांगू शकता का? निश्चितच हा पण खूपच छान प्रश्न आहे. याच्यावरती ज्या वेळेला ऑर्गनायझेशनमध्ये आमचं एक म्हणजे ट्रेनिंगचं शेड्यूल्स असतात, त्या शेड्यूल्सनुसार आपण ह्या गोष्टीवरती आवर्जून ट्रेनिंग घेतो. कारण बऱ्याचदा असं असतं की कामगार हा काम करत असतो ऑर्गनायझेशनसाठी, पण त्याच्या दैनंदिन जीवनात सुद्धा त्याला सेफ्टी हा असा अविभाज्य घटक आहे. म्हणजे तुम्ही जर का बघितला तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सेफ्टी हा कुठेही सुटत नाही. फक्त एवढंच आहे की त्याचं तेवढं प्रखर रूप सामान्य माणसाला माहित नाही. बरोबर. आता मी क्षेत्राशी निगडीत आहे त्यामुळे मला कळतं. तर ह्याच्याबद्दल आपण नक्कीच सांगू की त्यांनी काळजी काय घेणं गरजेचं आहे. एक तर म्हणजे ज्या वेळेला सिलेंडर्स आहेत, म्हणजे आग लागायचं मुख्य कारण काय तर ज्वलनशील पदार्थ, म्हणजे घरातल्या सगळ्यात जास्त ज्वलनशील पदार्थ एकमेव सिलेंडर आहे. तर सिलेंडर ह्याचे जे वायर्स असतात किंवा जे ट्यूब्स असतात गॅसपर्यंत कनेक्ट होतात, तर त्यावरून त्यांनी दर 6 महिन्याला किंवा वर्षाच्या बेसिसवरती ते चेक करणं गरजेचं आहे. आपल्याला नाही जमलं तर त्या टेक्निशियनला बोलवून ते चेक करून वेळेच्या वेळी रिपेअर करणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठेही गॅस लिकेज होणार नाही आणि आग लागायचा प्रश्न नाही. दुसरी गोष्ट आपल्याला हे करता येईल की सिलेंडर ज्या वेळेला आपण स्टोअर करतो, जनरली किचन्समध्येच प्रोव्हिजन्स असतात सगळ्यांच्याच गोष्टीत. आणि आता तर असं आहे की घरं बारीक आहेत तर ते सगळं किचनमध्येच कोंबाकोंबी असेल. तर जितकं होईल तितकं मी व्ह्युअर्सला हे नक्की सांगेल की सिलेंडरच्या अवतीभोवती न लागणाऱ्या काही गोष्टी तिथे ठेवू नका. घरातल्या प्रत्येक गृहिणीचं एक हे असतं की बाबा पिशव्या, आमच्या घरातनं पण तसंच असतं कधी कधी की पिशव्या, कागद, पार लसूण पासन सगळं ते सिलेंडरच्या अवतीभोवती असतं. तर ते तिथं ठेवणं टाळा. दुसरी गोष्ट, एक छोटी गोष्ट म्हणजे आता तो काय म्हणतात, जसं आपलं आधुकी डिजिटलायझेशन झालंय, आपण डिजिटल युगात जगतोय, तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात एक ॲटलिस्ट छोटा फायर एक्सटिंग्विशर असणं गरजेचं आहे. की हां, इन केस जर का कधी आग लागण्याचा प्रसंग होऊ नये झाला तर मग त्यावेळेला तुम्हाला आग रोखण्यासाठी काहीतरी ऑलरेडी पाहिजे. जसं घरात आता घरोघरी फर्स्ट एड बॉक्स असतात जनरली, बरोबर, तसं एक तो एक स्टँड बाय प्रोव्हिजन करता येईल. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांपासून ह्या आग ज्वलनशील जेवढी पदार्थ आहेत त्याच्या जेवढं लांब ठेवता येईल आणि मुलांना ह्याच्याविषयी जागरूकता देता येईल ते एकदा करून घेणं. आणि चौथं, अजून एक आग लागायचं कारण मुख्य म्हणजे की खराब इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. म्हणजे आता हा मुद्दा निघालाय त्यामुळं मी शेअर करतो. एक आमच्या ट्रेनिंगमध्ये हा इन्सिडेंट शेअर झाला होता. एक पोझिशन झालेली बिल्डिंग आहे, अवघ्या 2 ते 3 वर्ष तिथं लोक राहिल्यानंतर अचानक आग लागल्या गेली. आग लागल्यानंतर सुद्धा म्हणजे सुदैवाने ती व्यक्ती दोन्ही कामाला असल्यामुळं त्यांचे काही जीवितहानी झाली नाही, पण त्यांच्या रूममधली किंवा त्यांच्या फ्लॅटमधली आग वाढत वाढत शेजारचे फ्लॅट असं कळत करत ती बिल्डिंग पूर्ण आगीत जळून भाग पडली. मग दरम्यान फायर डिपार्टमेंटला बोलवण्यात आलं, त्यांनी त्यांचं कार्य पार पाडलं. जीवितहानी कुठं झाली नाही, पण एवढी मोठी घटना घडली त्याच्यामागं काहीतरी रूट कॉज असणं गरजेचं आहे. त्यासाठी मग ते रूट कॉज ॲनालिसिस एक इन्व्हेस्टिगेशन कमिटी त्याच्यावर नेमण्यात आली. मग त्या कमिटीमध्ये असं निदर्शनास आलं की ज्या वेळेला म्हणजे जो हे कंटिन्युएशन कशाचं आहे आपलं, की घरातले विजेची उपकरणं म्हणजे तुमचं इवन चार्जिंग पॉईंट आहे किंवा घरातले ट्यूब्स आहेत, इंटरनल वायरिंग आहेत, हे पण वेळोवेळी बघणं किंवा त्याला तपासून घेणं हे गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की ज्या वेळेला स्लॅबचं काम चालू होतं त्यावेळेला जे आपण आता जनरली कन्सिल वायरिंग असते, म्हणजे घरात ते आता पट्ट्यांचे वायरिंग कुठेही दिसत नाही, तर पण ती वायरिंग मला आता असं ह्या अनुभवातनं असं वाटतं की ती वायरिंग जशी सुरक्षित होती, बरोबर, की जर का काही डॅमेज असेल तर ते बाहेरच्या बाहेर काढून आपण त्याला रिपेअर करू शकत होतो. पण ही आता कन्सिल आधुनिकरणामुळे कन्सिल वायरिंग येते, तर तो पाईप डॅमेज होता. त्या पाईप डॅमेज झाल्यामुळं म्हणजे ज्या वेळेला स्लॅब कास्टिंग चालू होतं त्यावेळेला पाईप डॅमेज झाला. त्यानंतर लाईट डिपार्टमेंटनी त्यांचं काम केलं, वायर ओढली, पण वायर ओढताना एक वायर दुसऱ्या वायरला घासून गेली. म्हणजे तो पाईप डॅमेज असल्यामुळं वायरचा वरचा परत छिल्ल्या गेला, काम चालू असल्यामुळं कळलं नसेल, ते कधीच कळालं नाही. आणि झालं असं की ते कट झाल्यामुळं
1 वर्ष 2 वर्ष ते काही लगेच निदर्शनास आलं नाही. हळूहळू जसा त्याचा वापर झाला, त्याची झीज झाली वायरीची, तर ते झीज झाल्यामुळं आतल्या ते गरम झाली, एकामेकाला चिटकले गेली आणि तिथनं आग प्रसरत पावली. बरोबर. मग असं पण घटना घडतात. म्हणून प्रेक्षकांना नक्कीच सांगणं आहे की वेळच्या वेळी तुमच्या ज्या वायरिंग आहेत त्या सुद्धा चेक करून घेणं योग्य इलेक्ट्रिशियनकडनं आणि त्याच्यावर खबरदारी घेणं. तर थोडक्यात आपण ते MCP लावतो किंवा काही शॉक सर्किट थोडक्यात झालं तर आपण ट्रिप होतं ते. येस ट्रिप होतं. तर ते ऍटलिस्ट ते असावं. हो, ते मेकॅनिझम सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि वेळेच्या वेळी, आता जसं की माझं म्हणजे ही आता हे जे घर आहे आमचं, हे रिसेल प्रॉपर्टी आहे. ज्या 13 वर्षातून मी घर घेतल्यानंतर पण पहिला प्रामुख्याने मग ते हेच केलं की पेंट नंतर करू, पण ते वायरिंग पहिले चेंज करून घेऊ. तुम्ही त्या फील्ड मध्ये असल्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे. हो, पण प्रेक्षकांना हेच सांगणं की ह्या जर का काही बेसिक खबरदारी आपण हाताळल्या किंवा घेतल्या तर निश्चितच भविष्यात होणारे आगी संदर्भात जे काही दुर्घटना आहेत ते आपण टाळू शकतो. आणि सगळ्यात शेवटचं उत्तराच्या शेवटाकडे येण्याकडनं, कधी आग लागल्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं MCB बंद करणं, मग अशी आपल्या चर्चेत झालं की पहिला मेन स्विच घराचा जो आहे लाईटचा तो बंद करा. आणि दुसरं, जोपर्यंत समजत नाहीये तोपर्यंत पाण्याचा वापर करू नका, कारण तुम्हाला जजमेंट नाहीये की आग नक्की कसली आहे. बरोबर आहे. आणि होता येईल तेवढं आग लागल्यावरती खालच्या मजल्यांवरती शिफ्ट ऑफ होत राहा. म्हणजे सपोज जर का आता तुम्ही 5व्या मजल्यावर राहताय, आग 5व्यावर लागली किंवा 6व्यावर लागली, तर तुम्ही 6व्याकडनं वर नाही जाता, 5व्याकडनं खाली खाली या. कारण आगीचा हा नियम आहे की ती आग नेहमी वरच्या दिशेने प्रसरण पावते किंवा वरच्या दिशेने वाढत जाते. त्यामुळे तुम्ही जर का झालं तसं यदा कदाचित तर त्याचा तुम्ही काळजी घ्या. येस. आता मला भाऊ तुला हेच विचारायचंय की आत्ता एवढं जे ग्रोथ चालू आहे प्रत्येक फील्डमध्ये, तर जी टेक्नॉलॉजीज आहेत, नवीन टेक्नॉलॉजीज ज्या येत चालल्यात, त्याचा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काही फायदा होतोय का? किंवा अशी कोणतं एखादं उपकरण आहे का की जे पूर्वी तुम्ही 1 तास काम करत होते पण त्या एखाद्या XYZ गोष्टीमुळं तुमचं काम 10 मिनिटात होतंय, अशा गोष्टी आहेत का? किंवा येस, झालंय ना. निश्चितच टेक्नॉलॉजी जशी ज्या पद्धतीत ग्रो ऑन होतीये, म्हणजे दैनंदिन जीवनात रोजच्या रोज काही ना काही मार्केटमध्ये लोकांचं जीवन सुखकर आणि इफेक्टिव्हली काम करण्याकडे त्याची वाटचाल आहे. तर ज्याच्यामध्ये मी नक्कीच ॲड करेल की आता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये मॉडर्न मशिनरीज आल्या आहेत की ज्याच्यामुळं 10-10, 15-15 माळे, म्हणजे जी आपण लिफ्ट 3 माळ्याच्या बिल्डिंगला वापरतो समजा, आजच्या ह्याला रिक्वायरमेंट झाली, पण मॉडर्न ह्याच्यात पॅसेंजर लिफ्ट झालेत, मटेरियल लिफ्ट आलेत. तर त्यामुळं एका मजल्यावरनं जवळजवळ 20व्या 15व्या मजल्यावर जायला पण हार्डली 2 ते 3 मिनटं मी माणूस आणि मटेरियल लवकरात लवकर पोहोचू शकतंय. त्याचबरोबर आता जसं डिजिटलायझेशन झालंय, मोदी साहेबांमुळं बरंच डिजिटल सगळ्या गोष्टी झाल्यात, डिजिटल प्लॅटफॉर्म ओपन झालेत, त्यामुळं जागरूकता ही प्रचंड वाढलेली आहे. आणि ट्रेनिंग्स जो आमचा एक कामाचा अविभाज्य घटक आहे, येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही फर्स्ट कमर जो आहे किंवा फ्रेशर जो आहे इन्कम, तर त्याला आपण ट्रेनिंग देतो. तर ट्रेनिंगचं पहिले असं होतं की प्रत्येक गोष्ट लाईव्ह जाऊन डेमो करा, तर ते तितपत पॉसिबल नव्हतं. पण आज डिजिटलायझेशनमुळं जे आपले जुने फुटेजेस आहेत तर त्याच्या बेसिसवर आपण ट्रेनिंग करतो आणि ते जास्ती प्रभावीपणे लेबरला समजू शकतं किंवा त्या व्यक्तीला समजू शकतं. तर नक्कीच फायदा झालेला आहे. जसं आत्ता तुम्ही टेक्नॉलॉजीजचं सांगितलं, टेक्नॉलॉजीजचे फायदे तर आहेत, पण त्याचं काही दुष्परिणाम आहे का? किंवा त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आहेत का? कारण का माणसांऐवजी मशिनीवर अवलंबून आपण जास्त झालो, तर त्याच्यात काही टेक्निकल एरर आला किंवा काही, तर तशा गोष्टी काही तुम्ही सांगू शकता का? येस, निश्चितच. म्हणजे ज्या वेळेला मॅन्युअल इन्व्हॉल्वमेंट कमी होऊन, म्हणजे माणसाची इन्व्हॉल्वमेंट कमी होऊन मशिनरीजवर आपण शिफ्ट होतो, तर मग त्याच्याबद्दलचे किंवा त्याच्या संदर्भातले संभाव्य धोके किंवा चॅलेंजेस सुद्धा वाढत जातात. मध्यंतरी एक एक्सपिरियन्सेस सांगतो की एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ज्याच्यामध्ये जी आपली बिल्डिंगच्या आतली पॅसेंजर लिफ्ट असती, त्याच्यामध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या व्हिडिओमध्ये असं होतं की तो दार ओपनच राहिलं, लिफ्ट जागेवर नव्हती पण दार ओपन राहायला गेलं, ते बाळ त्यात वाकल्या गेलं आणि वरनं लिफ्ट खाली आली. अरे बापरे. म्हणजे असे म्हणजे तत्सम गोष्टी साईटवर सुद्धा किंवा कामामध्ये सुद्धा घडतात. आता त्यात अजून एक गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. म्हणजे सोशल मीडिया जितकं लाभदायक आहे तर त्याचा चांगला वापर केला तर निश्चित, पण जर का त्याचा चुकीचा वापर झाला किंवा अतिवापर झाला
तर त्याच्या निगडीत बऱ्याचदा असं होतं की दुर्घटनांचे बळी पडतात. आता दुसरी गोष्ट असं झाली की मॉडर्नायझेशनमुळं म्हणजे थोडक्यात तुम्ही थोडं ते एक्सप्लेन केलं तर बरं होईल की सोशल मीडियाचं. कसं हां हां तर सोशल मीडिया म्हणजे आज असं झालंय की प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाकडे स्मार्टफोन आहेत. पर्यायी म्हणजे जे डिजिटलायझेशनचा एक फायदा तर खूप झालाय, पण त्याचा दुष्परिणाम किंवा गैरउपयोग जो आपण म्हणतो की समाजात जो 10,000 रुपये कमवतो त्याच्याही खिशात आज स्मार्टफोन आहे आणि त्याच्याही फोनला डेटा बॅकअप आहे. डेटा बॅकअप आहे. त्यामुळं बऱ्याचदा असं होतं की कामाच्या ठिकाणी मग लोक किंवा कामगार वर्ग ते निष्काळजी होऊन ते सोशल मीडियावर रील्स चेकआउट करणे. बरोबर. हा, किंवा बऱ्याचदा आता असं आहे की टेक्नॉलॉजी वाढती तर अगोदर तर ते वायरवाले हेडफोन होते, आता ते वायरवाले निघून ते पॉड्स आलेत. तर पॉड्स ते कळूनही येत नाही की त्यांनी लावलंय का नाही लावलं. तर बऱ्याचदा असं असतं की मोठ्या ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात, खोदकाम असेल किंवा प्लास्टरिंग वर्क असेल, आणि त्यात जर का त्यांनी ते कानाला लावून ठेवले तर इथून एखाद्याने किती जरी जीव तोडून ओरडला की बाबा रे तिथून बाजूला हो, तर त्याला काय ते पोचू शकत नाही. त्यामुळे ह्या चॅलेंजेस थोड्या वाढल्या आहेत. त्याच्यावर पण आम्ही प्रभावी कंट्रोल्स घेत आहोत. तर त्या गोष्टी आहेत. आता म्हणजे मला हे विचारायचं आहे, आता तुमचं हे काम थोडक्यात इंडस्ट्रीमध्ये ठीक आहे, तुम्ही तुमच्या लेवलला काळजी घेते सगळं. सामान्य एरियामध्ये छोट्याशा आपण ग्रामीण भागात किंवा सोसायटींमध्ये तुम्ही असे काही कुठलं फायर अँड सेफ्टी डिपार्टमेंटचं काही असं सुविधा किंवा काही असे प्रोग्राम्स आहेत का की जे नॉर्मल लोकांना घरात काही इश्यू झाला किंवा कशी काळजी घ्यावी याच्या संदर्भात माहिती देऊ शकतात, असं काही आहे का? हो, नक्कीच आहे. जागरूकता सप्ताह आपण त्याला म्हणू शकतो. ते सप्ताह म्हणजे एकतर सेफ्टी वीक या नावाने किंवा सुरक्षा सप्ताह या नावाने पण साजरा केला जातात. सोबत फायर वीक म्हणजे जसं एक सुरक्षा वीक आहे, सुरक्षा सप्ताह आहे, तसा अग्निशामकाचाही सुद्धा सप्ताह आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही बऱ्याचदा याला रोड्सवर पण बघितलं असेल की ट्रॅफिक रेग्युलेशनचा एक वीक असतो की ज्याच्यामध्ये सगळे रोड सेफ्टी वीक आपण त्याला म्हणतो. तर तसे वीक्स असतात. फायर वीक हा जनरली डिसेंबर महिन्यात येत असतो आणि सेफ्टी वीक हा मार्च महिन्यात येतो. तर त्या दरम्यान आपण निश्चितच सामाजिक पातळीला एक सामाजिक योगदान म्हणून आपण गाईड करू शकतो. मी फ्री ऑफ कॉस्ट त्याचा डेमोही आपण इच्छुक कोण असेल तर त्यांच्या सोसायटीला जाऊन आपण एक जागरूकता मोहीम राबवू शकतो की ज्याच्यामध्ये काही गोष्टी केल्या पाहिजेल आणि काही नाही केल्या पाहिजेल एवढ्याचं जरी एक काय म्हणतात जागरूकता. हा, म्हणजे माझं त्याला धरूनच तो प्रश्न होता की आता सिटीमध्ये काय होतं, आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथनं अग्निशमन म्हणजे फायर ब्रिगेडची जी गाडी आहे ती गाडी एक तर लोणावळ्यावरनं येते 12 किलोमीटर किंवा तळेगाववरनं येते ती 14 किलोमीटर. बरोबर. हा बरोबर. तर मग नॉर्मल तिथं असलेल्या लोकांना माहिती नाही, तर नक्कीच आपण प्रयत्न करू की आपल्या एरियामध्ये आपण त्याची जनजागृती निश्चित करू शकेल असं आपण करूयात. निश्चित. आता हे क्षेत्रात तुम्ही एवढे वर्ष झाले काम करताय, तर अशी काही एखादी अचिव्हमेंट आपण म्हणतो की तुम्हाला तुमच्या क्षेत्रातली काहीतरी अचिव्हमेंट भेटली असेल, त्या संदर्भात थोडी आम्हाला माहिती. नाही, नक्कीच. म्हणजे ज्या वेळेला एखादा प्रामाणिक व्यक्ती त्याच्या क्षेत्रावर प्रेम करून प्रामाणिकपणे ज्या वेळेला काम करतो तर निश्चित त्याचं फलस्वरूप जे आहे ते सकारात्मकच येतं. आणि अचिव्हमेंट किंवा त्याला काय म्हणतो आपण, अचिव्हमेंट, आता मला मराठी शब्द आठवत नाही आहे, पण अचिव्हमेंट त्याचं जे काय आहे श्रेय ते भेटतंच. जसं मी मागं म्हणलो तसं की आपल्या मागच्या प्रश्नात कव्हर झाले की एका व्यक्तीचा हा 15व्या मजल्याला काम करत असताना योग्य ती खबरदारी आणि योग्य ती दक्षता घेतली, त्यामुळं त्याचा जीव वाचलेला आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला एक फायर इन्सिडेंट सुद्धा झाला होता साईटवरती, पण तेच अगेन सगळ्या गोष्टीचं प्रसंगावधान राखून सगळ्या गोष्टीवरती त्या आगीवरती इनिशियल लेवललाच म्हणजे प्राथमिक ज्या वेळेला त्या आगीचा प्राथमिक दर्जा होता त्याच वेळेवरती जर नियंत्रण मिळून आपण साईटवरती मोठी आग लागण्यापासून सुद्धा वाचवलंय. तर ही एक सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. दुसरं म्हणजे सुरक्षा विभागात जर का कुठली अचिव्हमेंट म्हणायची झाली तर सेफ मॅन आवर्स. आता सेफ मॅन आवर्स विषय थोडंसं सांगायचं झालं की एखादा इंजिनियर त्याच्या कामाचं प्रमाण त्यांनी एखादी इमारत ही फुटिंगमध्ये होती
आणि ती टाकी टोपी बांधून म्हणजे 15 माळे 10 माळे बांधून पूर्ण केली. हे त्याचं अचिव्हमेंट झालं ठराविक कालावधीमध्ये. बरोबर. पण सुरक्षा विभागातला व्यक्ती त्याची अचिव्हमेंट असं तर नाही सांगू शकत की ही बिल्डिंग मी बांधली, कारण साहजिक त्यात इंजिनियरचा रोल जास्ती मोठा आहे. बरोबर. तर आमचा जो रोल आहे किंवा आपली जी अचिव्हमेंट आहे सुरक्षा विभागात, तर ती आहे सेफमॅन आवर्स, की ज्याच्यामध्ये काम करत असताना कुठल्याही व्यक्तीला कशाही प्रकारची इजा न होणे किंवा एखादा मोठा अपघात न घडणे. तर तसंच तर त्याला सेफमॅन आवर्स असं टेक्निकल टर्म्समध्ये त्याचा उल्लेख आहे. तर ती जवळपास मी 5 लाख प्लस माझ्या एका मागच्या प्रोजेक्टला 5 लाख प्लस सेफमॅन आवर्स अचीव झालेले आहेत. अरे बापरे. तर ती सगळ्यात मोठं अचिव्हमेंट हासिल झालेलं आहे. नाही. तर हे आहे सगळ्यात मोठं अचिव्हमेंट. जबरदस्त असं तुमचं खूप चांगल्या लेवलला काम चालू आहे. येस. आणि ते तुम्ही अजून चांगल्या लेवलला करत जा. आणि अजून एक गोष्ट मला आपल्या व्ह्युअर्सला सांगायची की फायर अँड सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये आपला आजचा जो विषय आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला कसलीही माहिती लागली तर संकेत भाऊचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. माझा नंबर तुमच्याकडे सगळ्यांकडे आहेच, तरी पण तो डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता. तुम्हाला कसलीही माहिती हवी असेल तर आम्ही दोघं एनी टाईम अवेलेबल आहे. तुम्ही कधीही कॉल करून ह्या संदर्भात माहिती घेऊ शकता. निश्चितच. त्याच्यानंतर आपला शेवटचा जो मुद्द्याचा विषय की ज्या मुलांना ह्या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे किंवा आपल्यामुळं त्यांना थोडीफार माहिती मिळाली, त्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? येस मित्रांनो, म्हणजे हा खूपच महत्त्वाचा प्रश्न रितेश भाऊनी विचारला आहे, की ज्याच्यामध्ये मी प्रामाणिकपणे सांगेल किती अडचणी असल्या सुरुवातीच्या काळात तरी तुमचं बेसिक क्वालिफिकेशन नक्कीच पूर्ण करा. म्हणजे ज्या गोष्टीला मी सामोरं जातो आहे किंवा म्हणजे जे मला प्रॉब्लेम तुम्हाला आले ते नवीन येणाऱ्या पिढीला ते भोगायला लागू नये, जे त्याचा फेस करायला लागू नये, म्हणजे स्ट्रगल तितका लागू नये. बरोबर. त्यामुळे तुम्ही काही करून तुमचं बेस्ट क्वालिफिकेशन नक्कीच पूर्ण करा. ज्याच्यामध्ये जसं मी म्हणलो तसं तुम्ही BSc नंतरनं सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये येऊ शकता. आणि होता आलं तर एखादं तुम्ही टेक्निकल एज्युकेशन घेऊन, टेक्निकल डिग्री किंवा डिप्लोमा घेऊन या क्षेत्राशी निगडीत व्हा. निश्चितच येणारं करिअर खूप ब्राईट आहे आणि येणाऱ्या काळात खूप आव्हानं आहेत किंवा खूप संध्या सुद्धा, करिअर ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. कारण का डेव्हलपिंग आहे, आता आपण डेव्हलपिंग नेशन आहे, त्याच्यामुळं संधी खूप जास्त अवेलेबल आहेत. माझा जिवलग मित्र रितेश, तुम्ही जे वाटचाल करताय तर ह्याच्याबद्दल पुन्हा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि सदिच्छा सुद्धा की अशीच वाटचाल करत राहा. आणि तमाम आपल्या मावळ तालुक्यातल्या किंवा मावळ भागातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या येणाऱ्या पिढीसाठी हे जे पाऊल उचललंय तर म्हणजे खरंच तुम्हाला सल्यूट आहे ह्याच्यासाठी. आणि असंच करत राहा. काही मदत लागली किंवा काही जिथं कुठं वाटतंय की माझी आवश्यकता आहे आणि मी तिथं पात्र आहे तर नक्कीच सांगा. आणि लगभग 1 तासभर आपण चर्चा करतोय आणि संकेत भाऊ खूप छान वाटलं. आणि बघता बघता पॉडकास्ट आपला जो मेन विषय होता त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी सगळ्या माहिती आपल्याकडनं द्यायचा प्रयत्न आपण केलाय. तर खूप भारी वाटलं भाऊ आपल्याबरोबर बोलून. आणि तुम्ही वेळ दिला कार्यक्रमासाठी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, लाईक आणि फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या व्हिडिओज जे येतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमचा अभिप्राय. आणि तुम्हाला एखादं क्षेत्र माहिती आहे की जे क्षेत्र काहीतरी वेगळं आहे, जे क्षेत्र सर्व लोकांपर्यंत पोचलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर असं क्षेत्र आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा. धन्यवाद.